इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय इतिहास प्रकरण क्रमांक 3 उपयोजित इतिहास या प्रकरणाचा आपण भाग 1 अभ्यासला आहे। तर आज आपण उपयोजित इतिहास या प्रकरणाचा भाग 2 अभ्यासणार आहोत। या अगोदर आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय 3.1 त्याचबरोबर 3.2 उपयोजित इतिहास आणि विविध विषयांतील संशोधन हे अभ्यासला आहे। तर आज आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ हा मुद्दा अभ्यासणार आहोत। म्हणजेच इतिहासाचा आणि वर्तमान काळाचा काय संबंध आहे हे आपण पाहणार आहोत। इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो। उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नांचे उत्तरही आपोआप मिळते। भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळामध्ये अस्तित्वात असतात। त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते। त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे अवशेष असतात, परंपरांचे अवशेष असतात। तो आपला एक सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते। कारण त्याच्या इतिहासाचे ज्ञान, पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे जर ज्ञान आपल्याला झाले तर ते ज्ञान आपल्या उगमाकडे आपल्याला घेऊन जाणारे असते। जिथे आपले मूळ असते तिथे आपल्याला घेऊन जाणारे असते। त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढींच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते। उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन आपल्याला करता येते। त्यामुळे आपल्याला व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात। थोडक्यात सांगायचे झाले तर इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचं योग्य आकलन आणि भविष्यासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन आपल्याला करता येईल। आपण या अगोदर पाहिलेलंच आहे की उपयोजित इतिहास म्हणजे इतिहासाचा जो अभ्यास, भूतकाळातील जो अभ्यास आपण करतो त्याचा वर्तमान काळामध्ये उपयोग करणे, ते ज्ञान वर्तमान काळामध्ये उपयोगात आणणे। त्याचबरोबर त्याचा संबंध आपल्या पूर्वजांशी किंवा आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारा असतो। म्हणून इतिहास, उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा संबंध खूप घनिष्ठ आहे। यानंतर पुढील नवीन मुद्दा आहे 3.4 सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन। त्याच्यामध्ये अ आहे सांस्कृतिक वारसा आणि ब आहे नैसर्गिक वारसा। त्यामध्ये सांस्कृतिक वारशामध्ये 1 आहे मूर्त सांस्कृतिक वारसा आणि 2 आहे अमूर्त सांस्कृतिक वारसा। तर सांस्कृतिक वारशामध्ये हा मानवनिर्मित असतो, तो मूर्त आणि अमूर्त अशा 2 प्रकारचा असतो। आता मूर्त म्हणजे काय तर या प्रकारामध्ये प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो। मूर्त म्हणजे अशा गोष्टी की ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकतो किंवा हाताने त्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकतो, त्यांना म्हणायचं मूर्त। आणि अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती असतील, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादीचे प्रतिनिधित्व करणारे समूह आणि गट यांचा समावेश अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये होतो। म्हणजेच प्राचीन स्थळे, वस्तू असतील, हस्तलिखिते असतील, शिल्पे असतील, चित्रे या सगळ्यांचा समावेश आपण मूर्त वारशामध्ये करतो। या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जतन करून ठेवलेल्या आहेत, आपल्या अगोदरच्या पिढीने आपल्यासाठी जतन करून ठेवलेल्या आहेत। आणि अमूर्त वारशामध्ये म्हणजे ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा त्यांना स्पर्श करू शकत नाही, परंतु त्या गोष्टी आहेत, मौखिक परंपरेने काही कला संस्कृती जतन करून ठेवलेल्या आहेत, त्या आपल्याला दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कला सादरीकरणाच्या पद्धती असतील, पारंपरिक कौशल्य असतील, सण समारंभ साजरे करण्याच्या पद्धती असतील। म्हणजेच आपण जे विशिष्ट सण साजरे करतो वर्षभरामध्ये, त्यामध्ये कोणता सण कोणत्या पद्धतीने साजरा केला पाहिजे हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होते आणि आपण त्या पद्धतीने आपली संस्कृती किंवा आपला सांस्कृतिक वारसा आपण जपत असतो। हा झाला आपला सांस्कृतिक वारसा। तर आता आपण नैसर्गिक वारसा पाहणार आहोत। निसर्गातील जैववैविध्याचा विचार
नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेमध्ये केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. त्यामध्ये प्राणी असतील, वनस्पतीसृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था असतील आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास प्राप्त ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. म्हणजे आपल्या भारताला जो सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेला आहे त्याचं जतन आणि संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच सांस्कृतिक परंपरा तर आपण जपतोच, त्याचबरोबर नैसर्गिक वारशाचं, निसर्गाने दिलेल्या वारशाचं देखील आपल्याला जतन संवर्धन करता आलं पाहिजे. म्हणजेच प्राणी असतील, वनस्पती सृष्टी असेल, या देखील पिढ्यानपिढ्या नामशेष होतात म्हणजे काही प्रजाती प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या नष्ट होत आहेत, तर त्यांचं जतन, त्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी अशा वारसा जपून ठेवण्यासाठी एक संघटना, जागतिक संघटना कार्यरत आहे. तर युनेस्को या जागतिक संघटनेने त्यासाठी काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास प्राप्त ठरणारी काही स्थळे यांची यादी युनेस्को जाहीर करत असते. तर त्या यादीमध्ये आपल्या भारतातील कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश वारसा स्थळांमध्ये केलेला आहे किंवा त्या यादीमध्ये आपल्या भारतातील ठिकाणांची नावं आलेली आहेत, ती यादी आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. भारतातील जागतिक, मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या काही परंपरा. त्यामध्ये 2001 साली कुट्टियट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा, 2003 वैदिक पठण परंपरा, 2005 उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण, 2009 गढवाल उत्तराखंड येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य, 2010 राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य, 2010 पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसा येथील छाऊ नृत्य, 2010 केरळातील मुडियेट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य, 2012 लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा, 2013 2014 पंजाबमधील ठठेरा जमातीची तांब्यांची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा, 2016 नवरोज, 2016 योग. अशा पद्धतीने भारतातील जागतिक आणि मौखिक अमूर्त वारसा यादीमध्ये म्हणजे ज्या परंपरा मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संवर्धित केल्या जातात किंवा संक्रमित केल्या जातात, त्यामध्ये या प्रकारांचा जागतिक वारसा स्थळातील यादीमध्ये समावेश केलेला आहे. तर यानंतर पुढे आपण युनेस्कोने भारतातील जागतिक वारसा स्थळे, सांस्कृतिक, हे आपण पाहणार आहोत की कोणत्या स्थळांचा किंवा कोणत्या ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये केलेला आहे. तर त्यामध्ये 1983 साली आग्र्याचा किल्ला, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, ताजमहाल या वास्तूंचा समावेश सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आला. त्यानंतर 84 साली महाबलीपुरम येथील मंदिरे, कोणार्क सूर्य मंदिर यांचा समावेश भारतातील जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला. आणि 1986 साली गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स तसेच फत्तेपूर सिक्री यांचा समावेश करण्यात आला. 1986 साली हम्पी येथील वस्तुसंकुल, खजुरा येथील मंदिरे आणि 87 मध्ये घारापूर येथील एलिफंटा लेणी यांचा समावेश करण्यात आला. तसेच 1987 चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदेश्वर मंदिर, गंगकोंड चोळीश्वरमचे बृहदेश्वर मंदिर आणि दारासुरमचे एरातेश्वर मंदिर, पट्टकदल येथील मंदिरे, सांचीचा स्तूप, हुमायूनची कबर, कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू, दार्जिलिंग हिमालयनची रेल्वे, निलगिरी माउंटनची रेल्वे, द कालका शिमला रेल्वे या सगळ्यांचा समावेश भारतातील जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे. 2002 मध्ये बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर, 2003 भीमबेटका येथील शैलाश्रय, 2004 चंपानेर पवागड पुरातत्वीय स्थळ, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, त्यानंतर 2007 मध्ये लाल किल्ला दिल्ली येथील, त्यानंतर जयपूर येथील जंतर मंतर मंदिर असेल, त्यानंतर पर्वतीय किल्ले असतील,
राजस्थानमधील. त्याचबरोबर 2014मध्ये गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव हे ठिकाण असेल. त्याचबरोबर 2016मध्ये नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ आहे. त्याचबरोबर चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर 2017मध्ये अहमदाबाद ऐतिहासिक शहर. अशा पद्धतीने ही सांस्कृतिक स्थळं भारतातील जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, जेणेकरून भारतातील असतील, भारताबाहेरील पर्यटक असतील, जेव्हा पर्यटनासाठी येतात किंवा भारत पाहण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये ही यादी पहिली असते आणि ते त्या दृष्टीने तिथे पर्यटन करण्यासाठी जातात. भारतातील जागतिक वारसा स्थळामध्ये नैसर्गिक वारसा स्थळामध्ये कोणत्या ठिकाणांचा समावेश केलेला आहे युनेस्कोने ते आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान 1985, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीव अभयारण्य, त्यानंतर 87मध्ये सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने, पश्चिम घाट, ग्रेट हिमालय पार्क यांचा समावेश यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक स्थळ वारसा स्थळ आहे, जेणेकरून जे नैसर्गिक आणि सांस्कृतिक दोन्हीमध्ये हे मोडते, ते आहे 2016 साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. अशा प्रकारे आपण अमूर्त आणि मूर्त स्वरूपातील सांस्कृतिक नैसर्गिक वारसा स्थळे पाहिली. युनेस्को ही जागतिक संघटना वर्ल्ड हेरिटेज साईट ठरवते. त्या युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारशांच्या यादीमध्ये पश्चिम घाटाचा समावेश 2012मध्ये केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाट रांगांमध्ये आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचं एक प्रमुख अंग आहे. या वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याचं बहुतांश काम भारत सरकारचं पुरातत्व खातं आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. सातारा येथील कास पठार हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांच्या यादीमध्ये त्याचं नाव समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे सगळं काम भारत सरकारचं पुरातत्व खातं आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. त्यामध्ये इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज म्हणजेच ही स्वयंसेवी संस्था या क्षेत्रामध्ये 1984 कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा यामुळे घेता येतो. सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असतानाच स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. 4. स्थानिक लोकांना या प्रकल्पात सामील करून घेता येते. आपण पाहत आहोत की ज्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक किंवा सांस्कृतिक वारसा स्थळ ज्या भागामध्ये उपलब्ध आहे तेथील स्थानिक लोकांकडून किंवा त्या प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता आपण त्यांचं संवर्धन कशा पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर स्थानिक लोकांची जडणघडणही त्यामुळे होऊ शकते. त्याचबरोबर त्यांचं संवर्धन करत असताना किंवा त्यांच्यामध्ये दुरुस्त्या करत असताना स्थानिक लोकांच्या, तेथील राहणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडेही विशेषत्वाने लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामीलही करून घेता येतं. आपल्याला यावर स्वाध्यायामध्ये प्रश्न आहे की नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात, त्या गोष्टी आपण आता पाहत आहोत. पहा. 5 आहे की स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणं शक्य होतं. जे कोणी स्थानिक लोक तिथे राहत असतात वारसा स्थळांच्या क्षेत्रात किंवा पुरातन वस्तू वास्तू यांच्या क्षेत्रामध्ये, तर त्या लोकांना स्थानिक रोजगार त्या पद्धतीने तिथे उपलब्ध होऊ शकतो. अशा पद्धतीने नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पामधून या 5 गोष्टी साध्य होत असतात. यानंतर आपण पाहणार आहोत की 3.5 संबंधित व्यावसायिक क्षेत्रे, उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. आपण पाहिलं आहे की उपयोजित इतिहास म्हणजे
जे भूतकाळातील ज्ञान आपल्याला उपलब्ध झाले त्याचा वर्तमान काळामध्ये उपयोग करणे. तर कोणकोणत्या गोष्टींशी संबंधित आपण व्यवसाय करू शकतो किंवा उपयोजित इतिहासाशी कोणती क्षेत्रे संबंधित आहेत, तर त्याच्यामध्ये एक आहे संग्रहालय आणि अभिलेखागार. त्याचबरोबर संग्रहालयामध्ये काम करू शकतात, अभिलेखागारामध्ये व्यक्ती काम करू शकतात. त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या कार्यामध्ये व्यक्ती काम करू शकतात. पर्यटन आणि आतिथ्य, वेगवेगळे पर्यटन भारताबाहेरील देशामध्ये पर्यटन करण्यासाठी येत असतात. तेथेही गाईड म्हणून किंवा इतर कार्य करण्यासाठीही व्यक्ती काम करू शकतात. त्याचबरोबर मनोरंजन आणि संपर्क माध्यमे अशा पद्धतीने उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर माहीत आहे का तुम्हाला, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये संग्रहालय मेसोपोटेमियामधील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळामध्ये केले. हे संग्रहालय ॲनी गोल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्याने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. इराक, इराण या देशांना पूर्वी मेसोपोटेमिया असं म्हटलं जायचं. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जगातील सगळ्यात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियामधील ऊर या प्राचीन शहराचं जेव्हा उत्खनन करण्यात आलं, त्यावेळी ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी हे उत्खनन 1922 ते 34 या काळामध्ये केलं होतं. हे संग्रहालय ॲनी गोल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्याच राजकन्याने बांधलं होतं आणि ती स्वतः त्या संग्रहालयाचे संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका म्हणजेच क्ले टॅब्लेट्स तिथे उपलब्ध होत्या. म्हणजे त्या क्ले टॅब्लेट्सवर किंवा मातीच्या वटिकांवर सर्व माहिती त्या ठिकाणाची तिथे लिहिलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला, इंडियन म्युझियम कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 मध्ये झाली. नॅथानिएल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ, त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. इथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्यांच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग आहेत. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावरच संपत नाही. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी इथे उपलब्ध होत असतात. माहीत आहे का तुम्हाला, अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवले जातात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठे हे अभिलेखागार आहे. यानंतर आपला नवीन मुद्दा आहे वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार. पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काईव्ह म्हणजेच राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्याची स्थापना झाली. त्यामागे प्रमुख 3 उद्देश होते. भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या त्या वारशाचे जतन करणे. 2. चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे. 3. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. म्हणजे जो काही वारसा नामशेष होत चाललेला आहे किंवा जुन्या चित्रपटांचा जो काही वारसा कमी होत चाललेला आहे तो टिकवून ठेवणे, त्याचं जतन संवर्धन करणे, जुन्या चित्रपटांना एकत्र करून ते जतन करून ठेवणे, अशा पद्धतीचं काम राष्ट्रीय फिल्म संग्रहालय करत असतं.
अशा पद्धतीने या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले जाते. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये, त्यांचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि नक्कीच आपण उपयोजित इतिहास म्हणजेच भूतकाळातील इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग नक्कीच आत्ता वर्तमान काळामध्ये करू शकतो आणि आपल्या भारताच्या महान सांस्कृतिक नैसर्गिक वारशाचं जतन आणि संवर्धन आपण सगळे मिळून करू शकतो.